Good morning everyone. Myself Aditya Tulambakar. Today from standard 9. Today I am here to present the speech on Guru Purnima. Happy Guru Purnima to all the teachers. Happy Guru Purnima to all the teachers who are our life creators. Guru Purnima is celebrated on the full moon day of Ashadh. Guru is the person who teaches us the life lessons. Our first Guru is our mother who teaches the values of life, and our second mother is our teachers who shows the way of life. Guru Purnima is also celebrated as the birthday of Mahashri Ved Vyas, who is the author of Mahabharata. This day is also celebrated by the Buddhists to commemorate the day when the Gautama Buddha gave his first sermon at Sarnath in Uttar Pradesh. Lastly, I would like to tell you that respecting your teachers, respecting your parents, respecting your elders is like respecting gods. Thank you. स्वप्नांना पाहिला वास्तवाची डोळा, स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात. त्या प्रयत्नांना बळ मिळण्यासाठी गुरूंच्या आशीर्वाद लागतात. आषाढ पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे गुरु या शब्दामध्ये सर्व काही सामावले आहे. गुरु या शब्दामध्ये सर्व काही सामावले आहे. गुरुला देवतुल्य मानले जाते. जो शिष्य आपल्या गुरुला देवतुल्य मानतो त्याने आयुष्याची शिखर गाठली अशी अनेक उदाहरणे. गुरुमुळे आपण या शिकत आहे. गुरुच्या ज्ञानाने ज्ञानी होऊन ज्ञानाचा योग विनियोग शिष्याकडून होतो. आदर्श व्यक्तिमत्व घडवून देश आपला सुखी व समृद्धी होईल. आई वडील त्या पंखांना भरारी देण्याचे काम गुरुजन देतात. आठवणी सुटत नाही. विद्यालय सुटते पण आठवणी सुटत नाही. आपल्या जीवनात गुरु नावाचं पान कधीच तुटत नाही. महर्षी व्यास गुरु द्रोणाचार्य यांच्यातील रामायण महाभारतातील आदर्श आजही युवकांना नवी दिशा दाखवतात. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी शक्ती हिऱ्या मोत्यात नाही, दुसऱ्याचे दुःख पाहून राहणारा आणि अहंकार सोडून त्यांचे सज्ज होऊन त्याच्या मदतीसाठी धावणारे आणि चिमुकल्या हृदयात तेच हृदय म्हणजे गुरु. शिष्य म्हणजे काय? शिष्य म्हणजे विद्येची आस असणारा आणि एक नाही. शिष्य एक अशी बी आहे ज्या जमिनीतून पेरले फलदायी ठरते. ज्ञानरूपी सागरात पोहणारा राजहंस आहे. आपल्या जीवनात एक मुकनायक आहे. आपल्या जीवनात गुरुंनी दिलेली शिकवण पुढील परंपरेकडे हस्ते पुढील करणे हीच म्हणजे आपल्या गुरुप्या आणि गुरुदक्षिणा ठरते. नमस्कार. मी आज गुरुपौर्णिमेविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती. गुरु असतो ध्यासकीर्तीचा, गुरु असतो श्वासपूर्तीचा, गुरु असतो मार्गदर्शनाचा, गुरु असतो किरण आशेचा. गुरुपौर्णिमेच्या आज या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनांना माझा प्रणाम. मानवी जीवनात गुरुचे महत्व हे त्यांनी सांगितले आहे की साधू संतांनी सांगितले आहे की भारतीय संस्कृतीत गुरुंचे स्थान अति उच्च असते. आपल्या जीवनात गुरुंचे नानाविरुद्ध
जीवनात गुरुचे नानाविध रूपे पाहायला मिळतात. आई ही आपली पहिली गुरु असते, तर निसर्गातील प्रत्येक कणा आपला गुरुच असतो. निसर्गाकडून खूप चांगल्या गोष्टी आपल्याला सदैव शिकायला मिळतात. निसर्गाकडून खूप चांगल्या गोष्टी आपल्याला सदैव शिकायला मिळतात. गुरुप्रमाणे शिष्य घडतो. म्हणून आपण आपल्या गुरुच्या आज्ञेचे पालन करायला हवे. त्यांच्या शब्दांचा आदर करायला हवा. चांगला अभ्यास करून शाळेचे, गुरूंचे व देशाचे व आई वडिलांचे नाव लौकिक करायला हवे. म्हणून जाता इतकेच म्हणे. नजरे पुढे कठोर होते, नजरेहून पाजरते. नजरेआडून पाजरते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. शिष्य म्हणून युवक म्हणून घडवते. शिष्य म्हणून मनुष्य म्हणून मानव म्हणून घडवते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. अडथळा डोंगराचा एका क्षणामध्ये झुकवते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. धन्यवाद.